प्रकारचं काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवार सुद्धा सोबत असतील. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत. ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करत आहे. काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. नक्कीच आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झालेली आहे. म्हणजे निवडणुकांच्या निकालानंतर नाही मला असं नाही राऊत साहेब, म्हणतात. म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली तर ती घेतली जाईल. मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का? साधा प्रश्न आहे ना. काँग्रेसची लढाईसुद्धा राष्ट्रद्रोही, जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करतो. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी ह्या पुण्यामध्ये एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आणि घड्याळ या चिन्ह एका चिन्हावर लागण्यासाठी आता बघा हा त्यांचा प्रश्न आहे. जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये कुटुंबामध्ये भले राजकीयदृष्ट्या असेल, आम्ही राजकीयदृष्ट्या नाही, आम्ही भावनिकदृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. पण परवाच्या दिवशी राऊत साहेब तुम्ही एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांची हात मिळवली भाजपशी. म्हणजे भाजपला 100% आणि मदत. असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं. पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. काँग्रेसच्या हायकमांडशी संवाद साधला जातोय, परंतु स्थानिक पातळीवरती तुमचं काही बोलणं सुरू आहे का? मैत्रीपूर्ण लढती आणि बघा स्थानिक पातळीवरती आमची सातत्यानं चर्चा सुरू आहे. आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले. जर कोणाला वाटत असेल की महाविकास आघाडी तुटली, अजिबात तुटलेली नाही. महाविकास आघाडी कायम. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डावे पक्ष हे सगळे आम्ही अजून एकत्र आहोत. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागतात. चला धन्यवाद. काल सर्वोच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना ठीक आहे. दिलासा दिला. एप्स्टीन फाईल बद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळं समोर आल्यानंतर सांगितले 350 GB हा सगळा डेटा. त्यातला किती आलाय? 2 GB झालाय. मला वाटतं काही नावं 100% आहेत. ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही डील सुरू आहे ट्रम्प प्रशासनाशी, पण त्याला किती यश मिळेल मला माहीत नाही. सर इटलीमधनं हद्दपार झालेला प्रकल्प आता